फक्त भाजपा आणि आयटी सेलवालेच भारतीय, बाकी सगळे पाकिस्तानी का? अभिजित दीपके यांचा सरकारवर हल्लाबोल. राजकीय वातावरणामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक संघर्ष रंगलेला असून कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांनी भाजप आणि आयटी सेलवर टीकेची झोड उडवली आहे. विरोधी मत व्यक्त करणाऱ्या नागरिकांना किंवा सरकारवर टीका करणाऱ्यांना देशविरोधी ठरवण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याचा आरोपही त्यांनी केला. फक्त भाजपा आणि आयटी सेलवालेच भारतीय आहेत का? बाकी सगळे पाकिस्तानी आहेत का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असल्याचं देखील म्हटलं. विरोधी विचारांना देशद्रोहाशी जोडणं हे चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी राजकीय मतभेदांना वैचारिक पातळीवर उत्तर देण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चांना उधाण आलं आहे. परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उघड आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहे? त्या वेदांतला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, जो एक सीबीएसईचा स्टुडंट आहे, मला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणतात, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता. मग आहे कोण? भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि आयटी सेलवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी? कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट करा, तुम्ही तुमची कामं नीट करा. आम्हाला काय बोलायची